आणि अशी झोका खाण्याची मजा आमच्या नवरीबाईने केली. हॅलो, वेलकम टू एपिसोड 2 ऑफ लग्न लाडक्या नंदेचं. साखरपुड्यानंतर लग्नाची तयारी खूप जोरात सुरू झाली. सर्वांनी मनसोक्त खरेदी केली. मुहूर्तवडे झाल्यानंतर देवाला पत्रिका ठेवण्यात आली आणि त्यानंतर झाला लग्नाचा पहिला कार्यक्रम म्हणजे राजपूजन. राजपूजनच्या दिवशी 5 सुवासिनी बायका गहूच्या धान्याची राज पुजतात. त्यासोबतच हळद पण काढली जाते. अक्षदा पण आम्ही त्याच दिवशी बनवल्या होत्या. लग्नाच्या 15 दिवस आधी घरी झाला वरांचा कार्यक्रम. वर म्हणजे आमच्या खानदेशी लग्नातला एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. त्यात आमच्या भाऊबंदकीत असलेले खंडेराव महाराज वाजत गाजत मंदिरातून घरी आणले जातात. घरी आणल्यावर त्यांची तळी भरली जाते. त्याबरोबरच जवळच्या भाऊबंदकीच्या घरांना पाणी भरले जाते. पाणी भरणं म्हणजेच घरातील बायका भाऊबंदकीच्या घराच्या दरवाजांना हळदीच्या हाताचे थापा मारतात आणि मग त्यांची ओटी भरली जाते. त्यानंतर 5 जोडपे वर म्हणून जेवायला बसतात. वरांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असतो आणि त्यानंतर घरातले बाकीचे पाहुणे जेवण करतात. आमच्या शेतामध्ये एका पुरोहित पंजोबांची मूर्ती स्थापन केलेली आहे. त्यांना मान देऊन घुगरवण्याचा कार्यक्रम केला जातो. घुगरवणं म्हणजे नवरीबाईला झोका दिला जातो. त्यात गुळासोबतच गहू आणि हरभरा यांच्या घुगऱ्या प्रसाद म्हणून वाटतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी गणपतीचा थाटही भरला जातो. लग्नाच्या 4-5 दिवस आधी आम्ही सांजऱ्या केल्या. त्यामध्ये खूप मजा आली. मी तर पहिल्यांदा हे सर्व बघत होते आणि सर्व काही शिकत होते.